धनगर आरक्षणासाठी आत्महत्येचा बनाव करणाऱ्या दोघांना आता पोलिसांनी अटक केल्याचं समजतंय। धनगर आरक्षणासाठी जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून हे दोघं जण बेपत्ता झालेले होते। अहमदनगरच्या प्रवरा नदीत जलसमाधी घेणार असल्याचा चिठ्ठीमध्ये उल्लेख होता। अहमदनगरमधील नेवासा पोलिसांनी एनडीआरएफची टीम बोलावून प्रवरा नदीत शोध मोहीम सुरू केलेली होती। मात्र दोन्ही तरुणांनी जलसमाधी घेतल्याचा बनाव आता उघड झालाय। अहमदनगरमधील नेवासा पोलिसांनी या दोन्ही तरुणांना आता अटक केल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण या संदर्भातली पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रदीप शर्मा सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, गौरी, गेल्या 9 दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा फाटा येथे धनगर समाजाचं जे आहे उपोषण सुरू होतं आणि या उपोषणाने खरं तर उपोषणकर्त्यांनी आज जो आहे तो जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता। मात्र कालच त्यांच्यातील 2 सदस्य जे आहे ते उपोषण स्थळावरून त्या तिथून गायब झालेले होते आणि त्यांनी काही वेळाने आपल्या सहकाऱ्यांना फोन करून आम्ही जलसमाधी घेत असल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर गोदावरी नदीपात्राच्या ठिकाणी पुलावर त्यांची गाडी मिळून आली होती, एक चिठ्ठी मिळून आली होती। त्यामुळे त्यांनी जलसमाधी घेतल्या असल्याची संशय जो आहे तो धनगर समाजाने व्यक्त केलेला होता। पोलिसांनी ह्या सगळ्या गोष्टीचा तातडीने दखल घेतली होती। दिवसभर जी आहे शोध मोहीम सुरू केली गेली। रात्री एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं। मात्र मध्यरात्रीच्या सुमारास पहाटे म्हणू आपण की पहाटेच्या सुमारास हे दोघं जे आहे त्या एका ठिकाणी एका तराफ्यावर त्या ठिकाणी पडलेले आढळून आले। त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आता सगळी पुढची चौकशी सुरू केलेली आहे। मात्र एकंदरीतच ह्या लोकांनी बनाव केल्याचं आता समोर येत आहे। आता यापुढे पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हो, नक्कीच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पोलीस या संदर्भात नेमकी काय कारवाई करतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धनगर आरक्षणासाठी आत्महत्येचा बनाव करणाऱ्या या दोघांना आता पोलिसांनी अखेर अटक केल्याचं पाहायला मिळतं आणि त्या संदर्भातली आपण हे दृश्य सुद्धा पाहू शकतोय।